आणि आपले इथे जमलेले सर्व पुरुष व महिला या ठिकाणी उपस्थित असल्या कारणानं मी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या पुढील भाषणास सुरुवात करते। महाराजांची कीर्ती बेफान, महाराजांची कीर्ती बेफान, भल्या भल्यानं फुटला घाम, भल्या भल्यानं फुटला घाम, याला कोण घाली वेसन। दरबार पुस्ती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिल शाहची आई बरे का, बडी बेगम म्हणजे अली आदिल शाहची आई बरे का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएगे शिवाजी को, आणि त्यांनी विडा उचलला। नाव त्याच अफजल खान, नाव त्याच अफजल खान, जिथं जात जणू सैतान, शिवबाला टाकतो चिरडून। कौतुक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत, कौतुक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत। त्याच गोड पायदळ फौज फाटलय बखळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापी झुळझुळ। ठेचीत खानाची सेना निघाली, गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त झाली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण कोण रोकेना आता हे वादळ, कोण कोण रोकेना आता हे वादळ। आता शिवबाचं काय खरं नाही बर का, आता शिवबाचं काय खरं नाही बर का। इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नेर, चिंतेत पंत सरदार। महाराज आपला जीव मोलाच आहे, खानाची सेना अफाट आहे, त्यांच्या समोर टिकाव लागणं अवघड आहे, तर काही दिवसासाठी आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जाऊ। रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नव्हे तर अवघा मराठी जनाचा स्वाभिमान आहे। या मातेने पुत्र गमावला तरी बेहतर, पण मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नाही, मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नाही। असा वाघिणींचा तो छावा, असा वाघिणींचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, गनिमाला कसा ठेपावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा। खानाने हसत हसत कबूल केले। दिवस ठरला ठरल्याप्रमाणे, दिवस ठरला ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाणीव शिवाजीराजांच्या करमतीची, शिवाजीराजांच्या करमती, त्यास नाही कल्पना व्यक्तीची, अर्जी जी जी जी, करीन काही कल्पना युक्तीची, हरजी जी जी। प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सामना सांगावा। खानाने दिवस ठरला ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, अहो प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाणीव शिवाजीराजांच्या करमतीची, त्यास नाही जाणीव कल्पना युक्तीची, हरजी जी। खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता, खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला। आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, सय्यद बंडा त्यांच्या संगतीला, शिवबाच्या संगती महला। राजाला पाहून खान म्हणतो कसा, अहो राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी हमारे गले रख जाओ आओ। खान हाक मारी तो हसरी, रोकून नजर गैरी आला जी जी री जी। खानाने राजाला आलिंगन दिला आणि दगा केला। खान दाभिमान मानला, खान दाभिमान मानला, कट्टाऱ्याचा वार त्याने केला, कट्टाऱ्याचा वार त्याने केला, चिलखत होत अंगाला, खरखर आवाज आला, खानाचा वार फका गेला। खान एडवडला। इतक्यात महाराजांना पोटामध्ये बिचू दाखला, पोटामध्ये बिचू दाखला, वाघ नख्याचा मारा त्याने केला, वाघ नख्याचा मारा त्याने केला, टराटरा फाडलं पोटाला, टराटरा फाडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोथळी बाहेरी जी 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 जी। धन्यवाद। एवढेच बोलून मी माझे भाषण पूर्ण करते आणि सर्वांना मनपूर्वक अशा हॅलो।